नमस्कार. तुम्ही पण गव्हाच्या कुरडया केल्यावर कोंडा फेकून देता का? तर तसं न करता अशा कुरकुरीत, पौष्टिक आणि खमंग आपण पापड्या त्यापासून आज करणार आहोत. चला तर बघूया. त्यासाठी अर्धा किलो गव्हाचा इथे कोंडा घेतलाय. 3 ते 4 दिवस उन्हात वाळवून घेतलाय कडकडीत. आता त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. एकदम बारीक याची पावडर करायची. जेवढं शक्य आहे तेवढं. बघू शकता याप्रमाणे याची पावडर करून घ्यायची. आता ही पावडर एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि सगळ्या कोंड्याची अशीच पावडर बनवून घेऊ. आता इथे सगळ्या कोंड्याची पावडर बनवून झाली आहे. आता एवढ्या कोंड्यासाठी 1 वाटी तांदूळ मी रात्रभरासाठी भिजत घातला होता. तो मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा करून दळून घेऊ. पाणी घालून दळून घ्यायचा. एकदम पातळ याचं वाटण करून घ्यायचं, जसं आपण खिरीला करतो. आणि वाटून घेतला की कोंड्याच्या मिश्रणात त्याला मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीने आपल्या राहिलेला तांदूळ पण दळून घेऊ. इथे सगळा तांदूळ आपला दळून झालाय. आता याची अशी कन्सिस्टन्सी करून घ्यायची. यासाठी आपण भरपूर असं लसूण आणि जिऱ्याचं वाटण करून घेऊ. पाणी घालून करा किंवा तसंच करा. आता जेवढं आपलं हे मिश्रण आहे याच्या 3 पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. भांड्याने एखाद्या मोजूनच घ्यायचं. जेवढं मिश्रण त्याच्या 3 पट पाणी आणि एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊन याला गरम व्हायला ठेवायचं. गरम झालं की याच्यात चवीनुसार मीठ, आवडीनुसार लाल तिखट आणि थोडासा हिंग घालायचा आणि वाटून घेतलेलं आपलं वाटण घालायचं लसूण आणि जिऱ्याचं. आता याला खळखळून उकळी आली की तयार मिश्रण याच्यामध्ये टाकून द्यायचं. एकसारखं हलवून याला 3-4 मिनिट शिजू द्यायचं. 3-4 मिनिटानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आणि 2 मिनिट झाकण ठेवलं की पुन्हा झाकण काढून हलवून द्यायचं आणि परत झाकण ठेवायचं. असं 3 ते 4 वेळेस करायचं. 20-25 मिनिटात आपल्या हा चीक शिजून होतो. वरती साय तरंगली की समजायचं आपलं चीक शिजून झालं आहे. थोडंसं थंड करून घ्यायचा आणि याच्या पापड्या घालून घ्यायच्या. तुम्हाला पाहिजे त्या आकारात लहान मोठ्या पापड्या घालून घ्या. एकदम पटपट होतात. एकटं माणूससुद्धा करू शकतं. थंड झालं तरी काहीच हरकत नाही. आणि कॅरीबॅगवर घालणार असेल तर थंडच होऊ द्या थोडंसं. अशा प्रकारे आपण सगळ्या पापड्या एकसारख्या करून घेऊ. ह्या पापड्या करायला जेवढ्या सोप्या तेवढ्याच खायला चविष्ट आणि पौष्टिक. इथे आपल्या सगळ्या पापड्या करून झाल्या. याला कडकडीत 3 दिवसाचं ऊन दाखवून घेऊ. 3 दिवसानंतर बघू आपल्या इथे पापड्या तयार आहेत. एकदम अशा पातळ पापड्या आपल्या झालेल्या आहेत काचेसारख्या. आणि तेवढ्या प्रमाणात 130 पापड्या माझ्या करून झाल्यात. तळल्यावर खूप जास्त फुलत नाही ही पापडी, पण खायला एकदम चविष्ट आणि रुचकर लागते. तर तुम्ही पण इथून पुढे कुरड्या केल्यावर कोंडा फेकून न देता अशा पापड्या करून बघा. खूप छान लागतात. कच्च्या खायलासुद्धा खूप छान लागतात या पापड्या.